नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज बघा शेळ्यांना सोडलं नाही, त्यांचं किती गागड चाललं आहे. तर सकाळी सकाळी आज शेळ्यांना सोडलं नाही, कारण आहे ना काल परवा 2 दिवस पाऊस झाल्यामुळे बागेला सकाळी सकाळी औषध फवारणी करायची लवकर, त्याच्यामुळे ते गेले औषध आणायला. तर औषध मारून झाल्यानंतर मग त्यांना सोडायचं. आधी बागेचं काम करून घ्यायचं आणि मग त्यांना सोडायचं. त्याच्यासाठीच मी आता ट्रॅक्टर इकडं आणून लावणार आहे ब्लोअरला भरायला. तर त्याला जाता जाता मला सांगून गेले की ट्रॅक्टर ब्लोअरला भरायला लाव. तर म्हटलं चला सकाळी सकाळी व्हिडिओ पण शूट करून घ्यावं. किती गागाट चाललं आहे बघितलं. त्यांचं रोजची सवय असते सोडायची, तर आज सोडलं नाही तर किती गागाट चाललं आहे त्यांचं. तर दरवाजा नुसता असं वाजला की लगेच गागाट करायला सुरुवात करतं. त्यांना कळलं की मी बाहेर आले. तर सकाळी दाणे वगैरे खाल्लेले, पण तरी रोजची रुटीन असते. बघ हां, सोडायचं आहे तुम्हाला, थांबा. लय गागाट ना करू, कशा पाहत आहे. तर गोऱ्याचं पण सगळं आवरून झालंय. त्याला पण खायला वगैरे टाकलं आहे. त्याची चांदी वगैरे त्याला एवढं खायला गरज पडत नाही. त्याला कोरड्या कुट्टीवरती आणि त्याच्यावरती होऊन जातं त्याचं जे त्याच्यावालं खुराक आहे त्याच्यावर. तसं यांना खुराक पण दिलं आहे, तरी पण यांना आता चारायला न्यायचं. कारण की आपल्याकडं चाऱ्याचा कोणताच प्रकारचा चारा नाही आहे. त्यामुळे जर चारा असता तर डायरेक्ट जागेवर टाकला असता तरी अडचण नाही, कारण की आपल्याला बंदिस्तच करायचे आहे त्यांना. पण चारा नसल्यामुळं मग थोडं होईना आता 2-2, 3-3 तास सकाळ संध्याकाळ सोडावं लागतं आहे त्यांना. तर चला मी पहिले ब्लोअर लावते भरायला, ते येऊन जातील तोपर्यंत तरी व्हायचं नाही काम. तर आज आहे ना पाऊस वगैरे काय आला नाही, म्हणजे एक पण पाळा पण नाही, काहीच नाही. आज आलाच नाही पाऊस डायरेक्ट. तर औषध मारून आले होते, बरं झालं. तर हे बघा ट्रॅक्टर इथंच लावलं, औषध मारून आणलं. आणि तर आता शेळ्या सोडल्या, मी तुम्हाला तिकडे दाखवतेच गेल्यावर. शेळ्या पण सोडल्या. तर मला ना शेळ्यांच्या खालची क्लिनिंग करून घ्यायची आहे. तर क्लिनिंग करून आणि मग तुम्हाला तिकडं गेल्यानंतर दाखवते. कारण की त्या इथं जर असल्या ना इतक्या ठेवठेव नुसत्या गागतच राहत्या, त्याच्यामुळं मग. तर आज ह्याला पण मध्येच ठेवले बघा, त्याच्या खाली पण थोडीफार आहे क्लिनिंग करायला, ती पण करून घेते. हे बघ आजचा मोसम बघा किती मस्त झाला आहे आणि शेळ्या मस्त चरतात. तर शेळ्या मस्त चरत आहे इकडं. मग बघा किती मस्त टवटवीत झाली. तर मका तुम्हाला त्या दिवशी अशी दाखवायची राहूनच गेली, म्हटलं उभी पूर्ण दाखवते. एक अशी लाईन पूर्ण इथून तिथून पूर्ण लाईन दिसते बघा मकाच्या. तर सोयाबीन पण अशीच उतरलेली. सोयाबीन दाखवते मी तुम्हाला उद्या. आजचा व्हिडिओ मोठा होईल. इकडचं पण वातावरण बघ भारी झाले. तर आता आपल्याला इथं पण मका करायची आहे. तर शेळ्यांना मुरघास भरायला